यावेळेस पाहतोय की आपण तालमेलची कमी आणि बॅटर होतोय बाद. तर मॅडम आपण टी शर्ट देताना पाहतोय आपण. यानंतर जो सामना होईल ते लहान मुलाचा सामना होईल अशी माहिती. सर्व लहान मुलांनी आपण व्यासपीठाच्या समोर यायचंय. एक चौकार मारला नंतर डॉट नंतर 2. हां हां बरोबर. मग किती झाले? 9 धावा झाले असतील. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पाहतोय आपण धाव संख्या 3-9. यावेळेस पात्रा फोर्सिंग फटका आहे. हवेत चेंडू आहे पण क्षेत्ररक्षक दूर आहे. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अनुमान चुकीचा घेतला आणि या बॉलवरती मात्र धीमा थ्रो येतोय. आता धोका निर्माण झालाय आणि आता मात्र निश्चित परतीचा प्रवास करावा लागेल. बॅटर होतोय बाद. यास पात्रा फटका चांगला आहे. सुपर कॉमेडी बॉक्स कडे येणारा हा सन्नाटेदार चौकार. दोन्ही बॅटरला चांगली बॅटिंग करताना पाहतोय आपण सध्याच्या घडीला. दर्शन पाटील आणि भावेश पाटील. यास पात्रा सफल झालाय आणि येत्या मात्र निश्चित नावा नुकसान झालंय टीमसाठी. स्कोरलेग पंचाला मात्र बीट करू शकला नाही. अतिशय वेगाचा फटका पाहायला मिळालं. फक्त आणि फक्त एका सिंगल या एका धावेने टीमची धावसंख्या पुढे सरकते ती 15. भावेश पाटील सज्ज होतोय खेळण्यासाठी. पहिल्या सामन्यात हवी तशी बॅटिंग करता आली पण हा सामना दोन्ही संघाचा डू और डायचा सामना पाहतोय. करा किंवा मरा. जर या VPL मध्ये तुमचं आव्हान टिकून ठेवायचं असेल तर एक टीमला सामना जिंकावा लागेल. म्हणून हा सामना एक खूप चांगला फाईट पाहायला मिळेल. चांगला चेंडू होता. परत एका स्वीपचा फटका पाहिला आपण. स्कोरलेग कडे चेंडू जातोय. फक्त एका सिंगल या बॉलवरती अजून कंप्लीट करता येईल. धीम्या गतीने धावसंख्या पाहतोय आपण सध्या तरी. सत्यवान शेट विपक्ष पाहतोय आपण. दक्ष 11 अशी फाईट. यावेळेस पात्र काय घडलंय पाहिजे. बॉलवरती एका सिंगल अतिशय वेगात चौथी धाव कंप्लीट करताना आणि बॅटर होतोय बाद. यानंतर जो सामना होईल प्रत्येकदा थोडासा आपण परिवर्तन केले कारण की प्रत्येक टीमचे 2-2 राऊंड होणं गरजेचं. त्यासाठी
तिसऱ्या पंचाकडे निर्णय सोपवले. रनआउट चेक करायचे. यस, चेंडू वाईड आहे. OUT आउटच आहे आणि आउटच राहणार आहे. नवीन बॅटर खेळपट्टीकडे येताना पाहतोय. आता मात्र कार्तिक येतोय. मूर्ती लहान पण कीर्ती महान. चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे. पार्टनरशिप करावी लागेल. इथून मात्र पाहतोय आपण राईट टाइम ऑफ द विकेट. हा चेंडू मात्र अतिशय चांगला आहे. लेट कटर पाहायला मिळाला. पाहताय पण विकेटच्या मागे जाऊन खूप चेंडू जास्त वळलाय. म्हणजे जर लेट कटरचा बॉल टाकला गेलं चांगलं षटक हाताळताना गोलंदाज राजन थळे एक मोठं नाव आहे. षटकाराचा बेताब बादशाह म्हणून या टीम मध्ये ओळख आहे. परत एकदा लेग ब्रेक बॉल अतिशय सुरेख होता. भावेश पाटीलला चकवलंय. खूप चांगल्या चेंडू मात्र चांगल्या षटकाची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पहिले आपण फक्त आणि फक्त 17 धावा धावफलकावर. सुंदर बॉलिंग अटॅक सध्या तरी पाहतोय आपण दक्ष 11 या टीमचं. यानंतर जो सामना होईल बिग डॅडी विपक्ष कमलाई स्फूर्ती या दोन्ही टीमचे संगणक टॉससाठी आपण यायचं आहे. बिग डॅडी विपक्ष कमलाई स्फूर्ती टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहायचे आहे. बिग डॅडी जर पाहिलं आपण नवीन पाटील आणि रणजित पाटील दादांचा संघ आहे. त्यानंतर कमलाई स्फूर्ती टीमचा जर विचार केला आपण सोमनाथ पाटील आणि चेतन पाटील दादाचा संघ आहे. आतापर्यंत जर विचार केला आपण दोन्ही टीमचा जर विचार केला बिग डॅडी टीमने एकच सामना जिंकलेला आहे. पण कमलाई स्फूर्ती टीमला तो सामना जिंकणं गरजेचं आहे. चला यानंतर अजून एक सामना खेळायचा. त्यासाठी आपण वेळेचं भान ठेवायचं आहे. क्रमांक 3चं षटक टाकण्यासाठी गोलंदाज मयुरेश पाटील मोठं नाव नावाप्रमाणे कामगिरी करेल का आपल्या टीमकडून पाहतोय. पहिल्या 2 षटकामध्ये एक धीमी गतीने बॅटिंगचं प्रदर्शन पाहिलं आपण. आक्रमण करणं गरजेचं आहे. यावेळेस पात्र हा चेंडू पाहतोय आपण. निश्चित लाईन चुकीची आहे. खूपच रिव्ह्यू वाईट साठी घेतलेले 3ऱ्या पंचाकडे. यस पाहतोय आपण. आणि एकच रिव्ह्यू मिळणार आहे. मग तो बिमार असो वाईट चेक असो त्यासाठी फक्त एक रिव्ह्यू. फेअर डिलिव्हरी. यावेळेस त्याचा खराब क्षेत्रक्षण. आता मात्र आउटफील्ड मध्ये चेंडू जातोय. चांगला बॅकअप पाहायला मिळालं. पण त्यापूर्वी मात्र 2 धावा कार्तिक कंप्लीट करतोय. 2 आणि एकीने काही फरक पडत नाही. तुम्हाला जर 50 आकडा पार करायचा असेल तर उच्च कोटीचं बॅटिंगचं प्रदर्शन करणं गरजेचं आहे. दोन्ही चांगले बॅटर पाहतोय आपण. भावेश पाटील आणि कार्तिक ही जोडी खेळपट्टीवर आहे. नाणेफेकीसाठी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहायचे. कमलाई स्फूर्ती म्हणजे सोमनाथ पाटील आणि चेतन पाटील दादाचा संघ. त्यानंतर बिग डॅडीचा बिग सामना पाहिला होता आपण. नवीन पाटील आणि रणजित पाटील दादांचा संघ तो त्या टीम मध्ये सामना होईल.
गोलंदाज मयुरेश पाटील चांगला मारा करतोय. अजून एक चांगला बॅक टू द बॉलर हा हवेत होता पण खेल मध्ये कन्वर्ट करू शकला नाहीये. आणि इथं मात्र फक्त आणि फक्त एक सिंगलच भावेश पाटील घेईल कारण की स्ट्राईक त्याच्याकडे ठेवायची आहे. या एका धावने टीमची धावसंख्या पुढे सरते ती 20. तिसरं षटक प्रगतीपथावर येणारे इथून जर विचारला आपण निश्चित या इनिंगचे 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. 9 मध्ये तुम्हाला 20 पर्यंत मजल मारणं गरजेचं आहे. हा नो बॉलचा इशारा त्यावर मोठा तगडा प्रहार केलाय स्क्वेअरलेगच्या वरतून फेकून दिलाय चेंडूला आलाय हा नो बॉल वरती षटकार देऊन जाईल हा बॉल 7 धावा. यस नो बॉल. धावसंख्या या षटकारांनी नो बॉलच्या स्वरूपात एकूण आल्या 27 धावसंख्या पोहोचली आहे. चांगली बॅटिंगला प्रारंभ केलाय भावेश पाटीलने. अजून एक हा चांगला फटका एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह सुपर कलात्मक क्रिकेटचा आविष्कार आणि सदाबार आलाय हा चौकार. बॉलच्या मेरिटनुसार फटकेबाजी करतोय हा बॅटर पाहतोय आपण. थोडासा उजाष्टीचा चेंडू होता आणि काय क्लास फटका एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षकला बीट केले आणि बाकीचं काम आउटफील्डने पूर्ण केलंय. चेंडूला पाठवलाय 4 धावेसाठी. जी लहान मुलं सराव करतात आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर चला यावेळेस पाता पूल करण्याचा प्रयत्न फटका फटलाय. मोठी विकेट इथं मात्र मिळवत आली नाही. या भावेश पाटीलला जीवनदान देणं म्हणजे 50चा आकडा पार करणं आहे. जल्लोष होते भारत मात्र आपल्या हेअरस्टाईल म्हणजे प्रसिद्ध आहे. वेलेगावचा हा एक किंग म्हणून ज्याची ओळख आहे. 2 धावने आता मात्र धावसंख्या जर पहिले आपण 33 चांगली धावसंख्या उभी करताना मयुरेश पाटील यांचे पहिले 3 चेंडूवर फक्त 3 धावा. त्यानंतर मात्र एक नो टाकला त्यावर षटकार आला. त्यानंतर मात्र एक क्लास कव्हर ड्राईव्ह पाहिला भावेश पाटीलच्या बॅटमधून चौकार आला आणि आता मात्र मागडा षटक हाताळताना अजून एक फटका चांगला आहे. खेचून मारलाय खाली क्षेत्र निवडलंय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू फरार सीमा पार. भावेशच्या बॅटमधून आलाय अजून एक चौकार. तब्बल 20 धावा या षटकामध्ये खर्च केल्या गेल्या मयुरेश पाटील यांच्या माध्यमातून. म्हणजे एकूण जर विचार केला आपण पहिल्या 3 चेंडूवर फक्त 3 धावा त्यानंतर मात्र 3 वर खर्च केला. तब्बल पाहतोय की 17 धावा नंतर खर्च करतोय. मागडा षटक समाप्त झाले. चांगली धावसंख्या आता मात्र पाहतोय आपण सत्यवान शेठ या टीमची. दक्ष 11नी पहिल्या 2 षटकामध्ये प्रभावशाली मारा केला होता. चांगलं क्षेत्ररक्षण त्यानंतर मात्र 3ऱ्या षटकामध्ये चुकीचं क्षेत्ररक्षण त्याचं संधीचं सोनं केलंय. भावेश पाटीलच्या बॅटमधून एक चौकार आणि एक षटकार निघाले आणि शेवटच्या बॉलवरती सुद्धा पुलचा फटका सक्सेसफुल झालाय. चौकार 3 षटकाची समाप्ती. धावसंख्या पाहतोय आपण 37 लॉस ऑफ 3 विकेट. शेवटचे षटक प्रगतीपथावर मारा करतोय दीप पाटील. मोठं नाव दीपचं पण सध्या पाहतोय आपण. दीप सज्ज होताना सफल झालाय. पिका फटका वा वा चाललाय चेंडू बॅकवर्ड स्कुलच्या वरतून टावरिंग षटकार. छोटा बम बडा धमाका. वाह भाई वाह. अजून एक हेलिकॉप्टर उडवलाय पण फटका फटलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. ओ माय गॉड. आता काय म्हणणार. दोन्ही बॅटरला जीवनदान. 2 धावा किमती ऍड करताना धावफलकामध्ये आमचे स्कोरर अनिकेत यांचं थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहिलं आपण आणि ज्या प्रकारे झेल घेण्यासाठी गेला होता कुठल्या क्षणी वाट. अजून एक मोठा प्रहार पाहतोय आपण. यावेळेस पात्र खाली क्षेत्र आहे. 2 धावा परत कंप्लीट की नाही. इथं मात्र एकच कंप्लीट करेल.
भावेश पाटीलला स्ट्राईक स्वतःकडे ठेवायचे आहेत. आमच्या स्कोरिंगची भूमिका आज सकाळपासून डॅशिंग अंदाज. खऱ्या अर्थानं अनिकेत याला वेलेगाव मध्ये नाही राहायचंय, मुंबई गाठायची आहे. नशीब कधी कोणाचं चमकल माहित नसते. एक किसी का गाणं सुनेगा, एक कचरा विणणारा पोरगा आज अखंड इंस्टाग्राम हिरो बनलाय. यावेळेस पाहतोय की आपण हुकचा फटका खाली क्षेत्र निवडले. चेंडू फरार होईल लॉंग लेग बाउंड्री लाईन कडे. धमाल कमाल बॅटिंगचं प्रदर्शन पाहतोय आपण या 2 षटकामध्ये. कमालीचं प्रदर्शन पाहतोय की मूर्ती लहान कीर्तिमान, छोटा बम बडा धमाका. निश्चितच ज्या प्रकारे कार्तिक पण नाहीये, काय क्लास फटका खेळलाय जाग्यावरून. कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून पाठवलंय चेंडूला, जाईल सीमा रेषा पार. आलाय हा दमदार चौकार. सलग 3 चेंडूवर 3 चौकार. भावेश पाटीलच्या बॅटमधून बघता बघता धावसंख्या 50 आकडा पार केले. तब्बल पाहतोय आपण 54. अजून एक फटका चांगला आहे, खाली क्षेत्र रोखू शकणार नाही. बॅकवर्ड स्कोर बाउंड्री लाईनच्या बाहेर आला या सलगचा भावेशच्या बॅटमधून 4था चौकार या शेवटच्या बॉलवरती. धन्यवाद डीजे. अशा तऱ्हेनं धावपलकावर धावते 58 आणि 59 धावाचं आव्हान उभं केलंय. पहिल्या 2 षटकामध्ये बोलवाला बॉलरचा, त्यानंतर हल्ला बॉल केलाय बॅटरनी. अशा प्रकारे 59 धावाचं आव्हान उभं केलंय. मी आपल्याला घेऊन जाते टॉस बॉक्स मध्ये. टॉस होईल त्यानंतर मात्र पाहतोय की आपण चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय टॉस करण्यासाठी. बिग डॅडी आणि कमलेश मूर्ती. बिग डॅडी आणि कमलेश मूर्ती या संघामधील पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल. आणि टॉस करण्यासाठी मी नारायण शेठ पाटील यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा आहे. पुढील प्लेचे उत्कृष्ट संघनायक देखील आहेत. नारायण पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. जे पुढील प्लेचे उत्कृष्ट क्रिकेटर देखील आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. कमलाई आणि बिग डॅडी. कमलाई स्मृती विपक्ष बिग डॅडी हा सामना आपल्याला यानंतर पाहायला मिळेल. बिग डॅडी आणि कमलाई. कमलाई स्मृती संघाचं संघनायक आपण या आपण पाहू शकता टॉस केला जातो आमच्या टॉस बॉक्स मध्ये. कोण बनेल टॉसचा बॉस? हेड अँड टेल ह्या नाण्याच्या 2 बाजू आहेत. हेड कॉल आहे बॉबी याचा आणि कॉइन भरपूर लांब गेलेला आहे. कॉइन शोधावं लागेल. हेड आलेला आहे म्हणजे बॉबी यांनी टॉस जिंकलाय. बॉबी फक्त निर्णय सांगायचा, निर्णय घालशील. बॅटिंग घेतलेलं आहे. टॉस जिंकलाय इथे बिग डॅडी संघाचा बॉबी भोईर आणि प्रथम फलंदाज स्वीकारले. मी घेऊन जातोय टॉस बॉक्स सर आमच्या कॉम बॉक्स मध्ये. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल बिग डॅडी या विपक्ष कमलाई स्मृती या 2 संघामध्ये. नुकताच टॉस केला गेलेला आहे. टॉस जिंकलाय बॉबी भोईर. बिग डॅडी संघाचा संघाने प्रथम फलंदाजी स्वीकारले आहे आणि कमलाई स्मृती संघाला प्रथम क्षेत्ररक्षण करण्यासाठी आमंत्रण दिलेलं आहे. पुढील सामना या 2 संघामध्ये पाहायला मिळेल. मात्र सध्या आपण सामनामध्ये दक्ष इंटरप्राइजेस विपक्ष सत्यवन सेठ या 2 संघामध्ये. यानंतर आपल्याला सामने खेळवायचे आहेत. आपण वेले संदर्भात सहकार्य करायचं आहे. लगेच सामना सुरू करायचा आहे. हरीश भोईर आणि त्याच्या समोर त्याचा सहकारी फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय राहुल पाटील. आव्हान ठेवलं गेलं ते 59 अर्थात 59 धावांचं
आणि एकूणसाठी या लक्ष्याचा पाठलाग आता मात्र इथून दक्षिण डावाच्या संघाला अगदी दक्ष राहून करावे लागेल. हा सामना दोन्ही संघाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. जो संघ हा सामना पराभूत होईल त्या संघाचं आव्हान खूपच धोक्यात असणार आहे. इथे मात्र मिसफिल्ड चेंडू निघून जातोय सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. पहिला चेंडू पहिला चौकार आपण बघतो फलंदाज हरीश भोईरच्या बॅट मधून आणि चौकारांनी स्वतःच संघाचं अकाउंट त्याने ओपन केलेलं आहे. फाईन केलेला फायनल ग्रीजन मधून चौकार. संतोष म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवर सामनागर फलंदाज हरीश भोईर. पुन्हा एकदा चेंडूला फिरकावून दिलेलं आहे. क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत झेपवतोय. चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. नक्कीच आपल्या संघासाठी या 3 धाव वाचवलेल्या आहेत तिथे क्षेत्ररक्षकांना एमिडिव्हच्या. मात्र 1 धाव फलंदाजांनी पूर्ण केलेली आहे आणि एका धावेने या दक्षिण डावाच्या संघाची धावसंख्या 5. ग्रुप ए मधील सामना आपण पाहतोय. प्रतीक पाटील आणि दिशांत पाटील फॅम टीम 57 सेट आणि फसोया 7080 विपक्ष जितेंद्र पाटील फेम टीम दक्षिण डावाच्या 2 संघामध्ये. दोन्ही संघांनी या अगोदर एक सामने खेळले आहेत. मध्ये दोन्ही संघ पराभूत झालेले आहेत. मध्ये दोन्ही संघाची पाठी या VPL स्पर्धेमध्ये आतापर्यंत कोरली राहिलेली आहे. हा सामना दोन्ही संघाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. इनसाइड आउट सुरेख फटका. कवरच्या डोक्यावर मात्र आउटफील्ड थोडासा धीमा आपण पाहतोय आणि परिणाम स्वरूप आपण पाहतोय की या 2 धावी ते फलंदाज पूर्ण करतात. दक्षिण डावाच्या संघाची धावसंख्या 2 ने वाढते. धावफलकावर पाहायला मिळते 7 धावा. गावदेवी क्रिकेट क्लब वेले आयोजित वेले प्रीमियर लीग 2026 हे दिमाग दर्जानं आपण पाहतोय. आज स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये सामना क्रमांक 7 आपण पाहत आहोत. फ्लिक केलेल्या चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट. मात्र बॅकवर्ड स्क्वेअर मध्ये क्षेत्ररक्षक सज्ज आहे. एक सिंगल रन्स घेण्याची संधी मिळते फलंदाजाला. धावसंख्या 8. सध्या तरी आपण पद्धत चौकार खर्च केल्यानंतर वापसी केलेली आहे ती संतोष म्हात्रे याने. आणि पहिल्या चेंडूवर आपण बघितलं तर खरपूस समाचार हरीश भोईर याने घेतला होता. संतोष काय म्हणतोस असं जणू काही हरीश भोईर म्हणाला होता. मग त्यानंतर संतोषाने चांगली वापसी केलेली आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट हा चेंडू देखील पाहायला मिळतो. इथे देखील चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. स्क्वेअर लेग रिझनमध्ये फक्त एकच धावगणी संधी मिळेल. अशा प्रकारे या सिंगल संघाची धावसंख्या पोहोचते ती या 9 वर. वेले प्रीमियर लीग 2026 आयोजन मित्रांनो आपण पाहतोय. क्रिकेट का जादू सर्जर के बोलेगा का वेले गाव खेलेगा आणि अख्खा वेले आजपासून खेळताना आपल्याला वेले प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहे. पहिले षटकाचा खेळ सुरू आहे. पहिले षटक मार्गस्थ आहे. संतोष मात्र पहिले षटकात आलताना समोर केलेल्या 20 सेम मध्ये क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचतोय. चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. मात्र दुसरी धाव घेण्यापासून फलंदाजांना रोखू शकले नाही. थोडासा लेजी थ्रो आणि परिणाम स्वरूप फलंदाजांनी 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण केलेल्या आहेत. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाची समाप्ती. दक्षिण डावाच्या संघाची धावसंख्या 59 लक्षाचा पाठलागांना धावफलकावर पाहायला मिळते ते 11 धावा. इथून 18 चेंडूचा खेळ शेष आहे आणि 48 धावांची अजूनही आवश्यकता आहे. ग्रुप ए मध्ये जर आपण पाहिलं तर ग्रुप ए मध्ये टेबल टॉपवर संभाजी वॉरियर्स नितेश पाटील आणि रविकांत मुकादम यांचा संघ पाहायला मिळतोय. 2 सामने या संघाने खेळले. दोन्ही सामने या संघाने जिंकले आहेत. नंबर 2 वर तुकाराम चाचा 11 संघ आपण पाहतोय. ज्या संघाने 2 सामने खेळलेत, एक विजय एक पराभव. त्यानंतर जर ग्रुप बी कडे आपण पाहिलं तर ग्रुप बी मध्ये पवन स्मृती संघ टेबल टॉपवर पाहायला मिळतोय. सूर्यकांत दादाजी पाटील यांचा संघ ज्या संघाने 2 सामने खेळले आहेत, दोन्ही सामने या संघाने जिंकले आहेत. तर बिग डॅडी हा संघ जर सध्या पुढील सामन्यामध्ये इन ऍक्शन मध्ये देखील आपण पाहणार आहोत. तो संघ एक विजयासह नंबर 2 वर ग्रुप बी मध्ये पाहायला मिळतोय. वेळी संदर्भात सहकार्य करायचं कारण पंच देखील हेच सांगत आहेत. दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाज राजा पाटील. राजेश पाटील बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय.
48 धावांची अजूनही आवश्यकता आहे. येणाऱ्या 18 चेंडूचा खेळ शेष आहे. राजेश पाटील राईट मोड द स्टंप. गेवली स्क्वेअर रिझल्ट मध्ये चेंडू जातोय. एक धाव फलंदाज पुन्हा दुसरी धावेसाठी देखील प्रयत्न केला जातोय. आणि इथे मात्र आपण पाहतोय हरीश भोईर इथे बाद होताना रनआउट चुरपाने. कारण नाबादसाठी त्यांच्यासाठी पारितोषिक आले होते. मध्ये ते पारितोषिक पुकारण्या अगोदरचा हरीश भोईर हे तंबूच्या आश्रयाला जाताना पाहायला मिळतात. पोलीस सामना आपल्याला पाहायला मिळालेलं सोमनाथ पाटील आणि चेतन पाटील फेम टीम कमलाई स्मृती विपक्ष नवीन पाटील आणि रणजित पाटील फेम टीम बिग डॅडी या दोन संघामध्ये. गावदेवी क्रिकेट क्लब वेले आयोजित पर्व 8 आपण बघतोय. 8 वर्ष वेले प्रीमियर लीग स्पर्धेचं पाहायला मिळत आहे. अखंडित परंपरा या स्पर्धेची आपण पाहतोय. आणि या स्पर्धेचं औचित्य आपण पाहतोय की या गावची अखंडता एकात्मता राखावी. आणि या स्पर्धेच्या निमित्ताने आपण बघितलं तर या स्पर्धेतून नवनवीन खेळाडू नक्कीच आपल्या रेग्युलर फॉर्मॅटमध्ये तसे 40+ फॉर्मॅटमध्ये देखील मिळतात. ही संकल्पना या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. न्यू बॅटर राजन थले हार्ड हिटर फलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. अनेक मैदाने या फलंदाजाने गाजवलेले आहेत रेग्युलर संघाकडून खेळताना. आणि तोच फलंदाज आता मात्र षटकार एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. सामनेकर राजेश पाटील याचा स्विंग अँड मिस. इथे मात्र जोरदार अपील अतिशय जोरदार अपील तिथे केला जातोय. या स्ट्रॉंग अपील पाहायला मिळतो. मात्र जबरदस्त चेंडू आगली वेगळी शैली आपण पाहतोय या गोलंदाज राजेश पाटील याची गोलंदाज. आणि कधी कधी आपण पाहतोय की फलंदाज देखील त्या शैलीला भुलताना आपल्याला पाहायला मिळतात. राजेश पाटील राऊंड विकेट. यावेळी मात्र लॉफ्ट फुलटच चेंडूला फिरकून दिले सीमा पार. राजन थलेच्या बॅट मधून हा बिग शॉट षटकार. यावेळी फाईन केले चेंडूला लॉंग लेग रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होता आणि चेंडू निघून जाईल सीमा पार. लॉंग लेग रिझन मधून हा चौकार 10 का दम दाखवताना फलंदाज राजन थले. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 22 धावा डबल 2. आव्हान 59 धावांचं आहे. यावेळी मात्र चेंडूला फिरकावून दिलेला आहे. चाबूक शॉट चेंडू निघून जाईल सीमा पार स्क्वेलेकच्या वरून. धनधनी षटकार. धावसंख्या 28 धावा सध्या होत नाहीत. धाव जणू काही वाद आहेत आणि धावांचं वादळ आपण पाहतोय मैदानामध्ये आलेलं आहे. खेचून मारलेला हा देखील चेंडू निघून जातोय सीमा पार. सलगचा ट्विन रो आणखीन एक षटकार. चौकारांची भाषा बोलताना आपण बघतो अगदी चेंडूची चामडी मात्र लोळवायला सुरुवात केली. चेंडूचं लिंबू बनवताना राजन थले बल्ले बल्ले. आणि ओव्हरची देखील समाप्त झाली. 2 षटके समाप्ती 2 षटके समाप्तीनंतर धावसंख्या दक्षिण डबल संघाची धावफलकर पाहायला मिळते ते 34 धावा. दोन षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या 34. इथून 2 षटकांचा खेळ शेष आहे. आणि येणाऱ्या 2 षटकांमध्ये इथून 25 धावांची अजून आवश्यकता आहे दक्षिण इंडियाच्या संघाला विजयासाठी. मात्र जोपर्यंत राजन थले खेळपट्टीवर आहे तोपर्यंत विजयाच्या आशा पल्लवीत असणार आहेत. त्या फलंदाजी करताना दक्षिण इंडियाच्या संघाच्या.
बॉलिंग ट्रॅकवर आता मात्र गोलंदाज पृथ्वी पाटील येतोय. ग्रामीण फॉर्मेट मधील विकेट हॅट्रिकचा विक्रम देखील पृथ्वी पाटील याच्या नावे आणि या जिशे मधील एकमेव संघ आपण बघतोय गावदेव वेले, ज्या संघाच्या तब्बल 3 गोलंदाजांनी या विकेट हॅट्रिक घेण्याचा विक्रम केलेला आहे. पायांच्या समोरचा चेंडू ऑन साइडला मिड रिजन मध्ये चेंडू टोलवला आहे. एक धाव पूर्ण, दुसरी धावेचा प्रयत्न. येसलो इथे आपण पाहतोय या तालमेलची कमी नव्हती, धावेची हमी आणि अशा प्रकारे धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज धावचित होताना. दोन फलंदाज सलामीचे बाद झालेले आहेत. टू ओपनर बॅक टू पॅव्हलियन आपण पाहतोय आणि दोन्ही फलंदाज रनआउट रूपाने बाद झालेले आहेत. नवीन फलंदाज मध्ये दक्ष इंटरप्राइज संघाकडून मैदानामध्ये दाखल झालेले आहे. अल्पेश भोईर न्यू बॅटर नॉन स्ट्रायकिंगला मध्ये सामना फलंदाज राजन थले. यावेळी फुलटॉस चेंडू आणि फुलटॉसचा फुल टोल वसूल चेंडूला घालवले अगदी वेले गावामध्ये सीमा पार. राजनने भेट दिया गेंद को साजन के घर, षटकार. वन मॅन आर्मी आपण बघूया. राजन थले नावाचं वादळ आता मात्र गावदेव या मैदान वेले इथे घोंगवताना पाहायला मिळतोय आणि षटकांची तिकडे हॅट्रिक देखील त्यांनी पूर्ण केलेली आहे. हो हा चेंडू देखील निघून जाईल सीमा पार. आणखीन एक मोठा फटका, आणखीन एक षटकार. 2 में 2 ठोक डाले. सलग 4 चेंडूमध्ये 4 षटकार आपल्याला पाहायला मिळतात आणि या षटकामध्ये 2 चेंडूमध्ये 2 षटकार पाहायला मिळत आहेत. पृथ्वीचा पृथ्वीवर समाचार घेतला जातोय राजन थले फलंदाजाकडून. इथे मात्र चॉप करण्याचा प्रयत्न, एका सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. मिसफिल्ड क्रिकेटमध्ये फुटबॉल देखील पाहायला मिळतोय आणि चेंडू निघून जातोय लॉंग शॉट रिझन मधून सीमा पार, चौकार. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते या 59 लक्षाचा पाठला करताना 51 आणि इथून 8 धावांची आवश्यकता. सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे आणि त्याचं कारण राजन थले नावाचं वादळ, जिने आज चेंडू तांबडे अक्षरशः लोळवलेले आहे. यावेळी मध्ये पुन्हा एकदा मोठा फटका, क्षेत्ररक्षक येथे सज्ज. हो उडता राजेश, क्या बात आहे. कॅच ऑफ द मॅच नाही तर कॅच ऑफ द टुर्नामेंट. नक्कीच आपण बघितलं तर सध्या परराज्यामध्ये ज्या शिकार होतात बिबट्याच्या, जणू काय तिकडचा बिबट्या वेलेगाव मध्ये आलेला आहे. ज्याप्रमाणे त्यांनी झडप मारलेला आहे आणि कदाचित आता शोध मोहीम वेलेगाव मध्ये पण देखील येऊ शकतोय. राजेश नावाचा बिबट्या इथे आलेला आहे. आज सामना तर प्रतीक पाटील आणि दिशान पाटील 57 शेट पसोया 7080 संघाने जिंकला तर मॅच नंतर कॅच नंतर मॅच पकडलेला आहे. इथे यॉर्करलँडचा चेंडू चांगली वापसी करताना चेंडूवर आपण पाहतोय पृथ्वी पाटील. तर अशा प्रकारे या षटकाची समाप्ती देखील होते. 3 षटकांची समाप्तीने 3 षटकांच्या समाप्तीनंतर दक्ष इंटरप्राइज संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती या 51. इथून 6 चेंडूचा खेळ शेष आहे. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता आहे.
6चं समीकरण. आपण सामना बघूया प्रतीक पाटील आणि दिशांत पाटील फेम टीम सत्यवन शेट अँड पसुभाई 7080 विपक्ष जितेंद्र पाटील फेम टीम दक्षिण डबाच्या दोन संघामध्ये. शेवटचे षटक घालण्याची जबाबदारी इथे मात्र कार्तिक मुकादम याच्याकडे सोपवले गेले. मुकादम याला दम दाखवावं लागेल. समीकरण कागदावर सोपं आहे मात्र ते कठीण बनावं लागेल कार्तिक मुकादम याला. राजन थले बाद झाल्यानंतर आता मध्ये सत्यवन सेट हा संघ सामन्यामध्ये वापसी करण्याच्या तयारीमध्ये पाहायला मिळतोय. मात्र सामना अजूनही संपलेला नाही. 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. राजन थले याचा जो झेल राजेश पाटील यांनी पकडला होता तो मी तर म्हणेन कॅच ऑफ द मॅच नाही तर कॅच ऑफ द टुर्नामेंट आहे. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट झेल म्हणून त्या झेलाचं वर्णन करता येईल. कार्तिक मुकादम राईट मोर द स्टंप. इथे कट करण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ निघून जातो विकेट कपच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू आणि आता मध्ये 5 चेंडूचा खेळ शेष आहे. येणाऱ्या 5 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. राजन थलेचा जो झेल पकडलेला आहे तो कॅच नव्हे तर मॅच पकडलेला आहे हे पाहावं लागेल. कारण तो बाद झाल्यानंतर आता पूर्णपणे चार्ज होताना आपण पद्धत क्षेत्ररक्षण करणारा सत्यवन शेठ हा संघ. इथे मात्र दिशेमध्ये फटकटाना पंचांचा इशारा वाईट आव्हान दादा वाईट चेंडूमध्ये. आता मध्ये इथून 7 धावांची आवश्यकता आहे. येणाऱ्या 5 चेंडूचा खेळ शेष आहे. 5 चेंडू आणि 7 धावा इक्वेशन या सामन्याचं पाहायला मिळतंय. मात्र रंगत स्थितीमध्ये सामना येऊन ठेपलेला आहे. इथे समोर खेळलेल्या चेंडूला 20 मध्ये प्रॉपर टायमिंग साधताना एक धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. रनआउटची संधी आणि इथे मात्र ऑनफिल्ड पंचांनी तिसऱ्या पंचाची मदत घेतली आहे रनआउट साठी. इथे मात्र तिसऱ्या पंचाची मदत मुख्य पंचांनी रनआउट साठी घेतलेली आहे. ओयूटी रेड सिग्नल फलंदाज बाद आहे. रनआउट चुकाने फलंदाज बाद होताना इथे मात्र दक्षिण डबाच्या संघाचा. आणि आता मात्र इक्वेशन बदलताना आपण बघतोय. अनेकित मुकादम सध्या स्कोरच्या भूमिकेमध्ये पाहतोय आणि ते आता मात्र सांगत आहेत की इथून इक्वेशन चेंडू शिल्लक आहेत. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत मित्रांनो. त्यासाठी घाई करायचे जास्त वेळ आपल्याला खर्च करता येणार नाही. 4 चेंडूचा खेळ शेष आहे. येणाऱ्या 4 चेंडू मध्ये इथून 6 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडू आणि 6 धावा इक्वेशन पाहायला मिळते. कार्तिक मुकादम बॉलिंग ट्रॅकवर. शेवटचे षटक हाताळताना इथे मध्ये बाहेरच्या चेंडू आणि बाहेरच खेळलेला आहे. मध्ये कव्हर इथे मध्ये झेल आणि आणखीन एक फलंदाज फेल. झेल बॉच रूपाने काने में ट्विस्ट और मॅच बनती हुई सुपर हिट. सामना होता कुठे आणि आता मात्र सामना आलाय कुठे. राजन थले बाद झाल्यानंतर मी मगाशीच उल्लेख केला होता की पूर्णपणे 4 झालेले सत्यवन शेठ हा संघ आणि ते प्रात्यक्षिक देखील पाहायला मिळते. आता मध्ये इक्वेशन पुन्हा एकदा बदलते. 3 चेंडूचा खेळ शेष आहे. 3 चेंडू मध्ये 6 धावांची आवश्यकता. सामना जर बरोबरीत सुटल्यास स्कोर लेवल झाल्यास सुपर ओव्हर. कारण सुपर स्पर्धा देखील आपण बघतोय वेले प्रीमियर लीग. न्यू बॅटर आता मात्र मैदानामध्ये दीप पाटील येतोय. दीप याला विजयाचा दीप प्रज्वलित करावे लागेल कारण आपण पाहतोय थोडंसी आता मध्ये गरम पाण्यामध्ये देखील तो आलेला आहे फलंदाजी करण्यासाठी. 3 चेंडू आणि 6 धावा. वॉट अ मॅच. सामना रंगत स्थितीमध्ये सध्या प्रेक्षकांना पाहायला मिळते. राजन थले ज्यावेळी फलंदाजी करत होता असं वाटत होतं की दक्षिण डबाचा संघ सहज हा सामना जिंकेल. मात्र तो बाद झाल्यानंतर इथे मात्र 50-50 अवस्थेमध्ये सामना येऊन पोहोचलेला आहे. हो 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 गुडघ्यावर बसून फटका केलेला आहे. घुटना टेक और सिक्सर देख. सो काही राधा द्वारकानाथ पाटील स्टँडला देणारा सलामी देणारा षटकार आणि सामना जिंकलेला आहे दक्षिण डबाच्या संघाने. कृपया खेळाडूंना विनंती असेल की आपण बाहेरून या. बिग डॅडीचे या स्पॉन्सर रणजित पाटील साहेबांचे इथे आगमन झालेले आहे.
ज्यांचा संघ आपण पुढील सामन्यामध्ये इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. तर शत्रुक्षण लगेच सजवायचं आहे. ज्या संघाने नक्कीच आपण बघितलं तर बिग डॅडी संघाने या सलमी जोडी मैदानावर पाठवायचे आहे आणि त्यांच्या विपक्ष कमलाई स्मृती संघाने लगेच शत्रुक्षण सजवायचे. जास्त वेळ आपल्याला घेता येणार नाही.